तर कसं काय भावानो, स्वागत आहे तुमचं एका नवीन इंस्टाग्राम मध्ये व्हायरल झालेल्या व्हायरस मध्ये। अगं तू कपडे बदलल्यासारखं पोरं बदलती आणि स्वतःला काय म्हणती रॉयल आहे मी। अगं तू रॉयल नाही, रांड रांड, समजलं का? ओ दीदी, हे चॅनल फॅमिली फ्रेंडली चॅनल आहे, कृपा करून शिवाय तेवढे देऊ नका। अहो माझ्या हाताला 10 रुपयाची राखी बांधणार आहे ताई, किती वेळा सांगू शिवाय देऊ नका। नाही नाही अगं खुळ्या, शिवाय देऊ नका ताई, किती वेळा सांगू। आता मीच 3-4 शिवाय दिलो, सॉरी गाईस। काय कारण नसताना तो आमची बदनामी करतीये। तुमची कोणी बदनामी करते तर आता इंस्टाग्राम वर येऊन शिवाय देणार का? तुला असं नाही वाटत तू तुझ्या लायकीपेक्षा जरा जास्तच बोलतेय होय ग? राहू दे दीदी, राहू दे, तुझ्या भावना पोहोचले तिच्यापर्यंत आणि आमच्यापर्यंत पण पोहोचले। असंच फास्ट मध्ये मागे चालत गेलं तर पाठीमागच्या जंगलात पडशील, आमच्यामुळे बिचारी 5-6 बारीक सारीक झाड मरून पडतील। आजकालच्या इंस्टाग्राम रील्स ना काय झाले तेच समजणं झाले, प्रत्येकाला ऑनलाईन डॉनच बनायचं। एक सेकंड, हा डायलॉग कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय। हा ओरिजिनल बाप नाही तर डुप्लिकेट आई आहे। पूर्ण व्हिडिओ समाप्त झाला पण खिशामधून हात जर आपण बाहेर नाही आला, यालाच तर मॉडेलिंग म्हणतात। लोकांना बरोबर जमली लायकी बदनाम करत येतात, दुसरं कोण नसतात, एका ताटात खाल्लेलीच असतात। हा मग एका ताटात खायलाच का द्यायचं दीदी? घरात दुसरी ताटं नाही आहेत का? ताटं नसली तर भगुलं पातेलं परात यात पण आपण देऊ शकतोय, पण नाही, या दीदीला तर एकाच ताटात बसवायचंय। कळलं का? अजून किती जणांची कॉपी करणार आहे दीदी? पहिला तर हिचे डायलॉग। धरू का तुला धरू? मी म्हणलेलो काय बोलायला? नाही, मी म्हणलेलो काय बोलायला? आ धरू का तुला धरू? धरू का तुला धरू? तर ही दीदी पहिला हिचे डायलॉग चोरत्या, नंतर हिचं पण चोरत्या। काय चाललंय या देशामध्ये देवा? जेव्हा आमच्यात पहिला दीदी हसून घे, नंतर तुझ्या भांडणाचं सांग। आईला हिचं हसू बघून सरकारी संडासवाले बिन करता स्ट्रॉंग गेले असतील, नो गॅरंटी। तेव्हा मी त्याच्या पुढे बघते ए करते किरकिर बघ यात काहीच हसण्यासारखं नाहीये। हंसेंगे लोग, कहेंगे कि ए ये क्या बक रहे हो मादरचोद। भारतीय जनता तर दीदीचं तोंड बघून हसायला लागले, बाकी जे राहिलेले यांचे डायलॉग ऐकून हसले असतील तर हे मानव प्रजातीमध्ये येणारच नाही, तर महामानवांच्या प्रजातीमध्ये जातील। मला नाही काढायचं, मी नाही काढणार। तू कशाला बघतो त्या पोरीकडे? मी इथं स्वतःचा थोबाड कधी बघत नाही, आणि ही दीदी म्हणते पोरींकडे बघतो म्हणे। किसी ने तो सची कहा है, कर्म करने भी नहीं गया तरी पण ऐसे कंड हो जाते। जी लोक आमच्या लग्नाच्या विरोधात आहे, हसून घे दीदी, हसून घे। पहिली लग्नाची पत्रिका त्यांनाच देणार, आणि हा येतानी आयर घेऊन यायचं बर का, नाही तर फुकटचे गुलाबजामुन खाऊन जायचं नाही। मी तर या दीदीच्या लग्नाला जाणार पण नाहीये, ज्याला जायचंय ते जाऊ शकतात। येतानी आयर घेऊन यायचं बर का। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? अरे हप्ते भरायला पैसे नाहीत तुमच्याकडे, आतापर्यंत लोनच काढले नाही, मग आता फुकटचा हप्ता भरत बसू का? म्हणून गाडीच्या नंबर प्लेटा काढून फिरताय तुम्ही, आणि लोकांपाशी काय म्हणताय, ले मोठे आम्ही काय दादा, शोभतय का तुला? नाही दीदी नाही, शोभतच नाहीये। तर गाडी मिळत नाही म्हणून बारक्या पोरांची सायकल चालवणारे आम्ही, आणि गाडीच्या नंबर प्लेट वरून बोलताय तुम्ही। काय दीदी, काहीच खरं बोलत नाही राव तुम्ही। शोभतय दीदी, तुला शोभतय? खरं प्रेम केलं होतं म्हणून दिलं तुला माझ्या फोनचं खोलून लॉक। तू तुझी लायकी दाखवली, निघ तुझ्या पण आईचं बॉ। बोक म्हणाले का बोका म्हणाले हेच नीट कळना। त्या दीदीचा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खिचडी वाटप चालू आहे। खिचडी खाजा, शाळा शिकायच्या वयामध्ये ब्रेकअप रील शिकायला लागल्या, निब्बी दीदी आहे। लात पाठीमागा मारली होती का पुढे मारलेली हेच समजून झाले। गावात छपरीने जावा, पेपर जवळ आलाय, अभ्यास करून दुसरा पटवा। मी तरी पण हाईच सपोर्टला, स्वप्नामध्ये, रिअल मध्ये नाही। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। अगं तुला लाज नाही जनाची नि मनाची, जाऊ दे ते सगळं सोड, तुम्हाला हे सांग तू हाय तरी किती जणांची? काकीची गाडी पहिला फर्स्ट गिअर मध्ये होती, अचानक चौथ्या गिअर मध्ये कशी गेली तेच समजून झाले। असे रील्स बनवताय आणि नंतर म्हणताय नवरा दारू पिऊन मारतोय, तर बास भावानो, हे असले रील्स अजून झेलू शकत नाही। खाली डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम पेजची लिंक टाकल्या, तिथे पण जाऊन सपोर्ट करा। भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय।